इलेक्शन्स वगैरे असतील हे सुरू झाले त्यावेळेस तुम्हाला डिफिकल्टी काय आली, म्हणजे अडचण काय आली, की लोकांची मतं बदलणं की लोकांमुळे स्वतःची असलेली ठाम मतं बदलणं? नाही. हे जे इलेक्शन आम्ही लढलो हे बाकी इलेक्शन्सपेक्षा फार वेगळं. आता तुम्ही निवडून आलात तर तुमचं कारखान्यासाठी मेन ध्येय काय आहे आता पुढच्या 5 वर्षांसाठी? पुढची 5 वर्ष जर आपण बघितली, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळ्यात पहिलं ध्येय आहे. नमस्कार, मी प्रियाली. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या दप्तराच्या पल्ल्याडमध्ये, जिथं आपण जाणून घेतोय यशोगाथा यशवंत लोकांच्या. हा एक असा पॉडकास्ट आहे जिथं पुस्तकी शिकवणीच्या व्यतिरिक्त जे जीवनात आलेले अनुभव संघर्ष आहेत ते आपल्याला यशाचा खरा अर्थ त्या ठिकाणी उलगडतात. अशाच एका व्यक्तिमत्वाचा आज आपण प्रवास या ठिकाणी बघणार आहोत. ते म्हणजे एक तरुण नेतृत्वाचा चेहरा, एक विचारवंत IT इंजिनियर आणि एका सामान्य माणसासाठी झटणारा एक सर्वसामान्य लोकांचा नेता त्या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. ते म्हणजे माननीय हर्षदादा तनपुरे. ते एक इंजिनियर जरी असले तरी त्या स्वतःपुरतं मर्यादित न राहता त्यांनी समाजासाठी आज काहीतरी करायचं या उद्देशाने त्यांचं पहिलं पाऊल टाकलं आणि त्यांनी अक्षरशः घवघवीत यश त्यांच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळवलं आणि आज ते आपल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्या ठिकाणी काम बघतायत. शिक्षण, तंत्रज्ञान आणि नेतृत्व यांच्या जोरावर त्यांनी आपलं स्वतःचं एक वेगळं असं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलंय. चला तर मग भेटूया आणि जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, उतार चढाव. भेटूयात माननीय हर्षदादा तनपुरे यांना. नमस्कार दादा. नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं आपल्या दप्तराच्या पल्ल्याड या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण की तुम्ही जो विजय मिळवलाय तो खरंच खूप मोठा आहे. सर्वप्रथम मी दप्तराच्या पल्ल्याड या यूट्यूब चॅनलची जेवढी टीम आहे आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. कारण या पॉडकास्टमध्ये आपण सर्वांनी या इंटरव्ह्यूमध्ये मला बोलवलं. सर्वच इंटरव्ह्यू घेणारे असतील, कॅमेऱ्याची मॅचची टीम असेल किंवा याची सर्व मॅनेजमेंटची टीम, आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि ज्या यशाचा आपण उल्लेख केला, खऱ्या अर्थानं राहुरी कारखाना, पहिले याचं नाव राहुरी कारखाना, आता डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे हा कारखाना आहे. याच्या इतिहासामध्ये हा अभूतपूर्व विजय आम्हाला मिळाला. त्याचं सर्वप्रथम सर्व श्रेय मी आमच्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्व सभासदांना देतो. कारण बंद कारखान्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणं ही एक महाराष्ट्रामध्ये घडलेली माझ्या मते पहिलीच घटना आहे. अगदी बरोबर. की एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रमाणे ज्येष्ठ असतील, तरुण असतील, महिला असतील, हे सर्वांनी एवढं मतदान केलं. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता स्वतःहून येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढवणं, मी खरंच त्यांचं सर्वांचं आभारी आहे. या यशामध्ये आमचे नेते आदरणीय माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब असतील, अरुण साहेब असतील, आमच्या पॅनलमधले सर्व सदस्य, माझे सर्व जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते, माझे सहकारी यांनी याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, तेव्हा कुठं ते यश आमच्या पदरी पडलं. अगदी बरोबर आहे. हे तुमचं एकट्याचं नाही, तुमच्या टीमचं त्या ठिकाणी यश नक्कीच आहे. आम्हाला दादा संचालक हर्षदादा तनपुरे हे तर जाणून घ्यायचेच आहेत, पण त्यापूर्वी एक तुमच्या बालपणीचा प्रवास कसा होता, तुम्ही शाळेमध्ये वगैरे कसे विद्यार्थी होतात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खऱ्या अर्थाने याचं उत्तर माझे शिक्षक चांगल्या पद्धतीने देऊ शकतात, पण माझं शालेय शिक्षण सर्व हे आपलं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्याची जी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आहे, तिथं माझं जवळजवळ 12वीपर्यंतचं शिक्षण सर्व तिथं झालेलं आहे. मराठी मीडियममधून माझं शिक्षण झालेलं आहे, पण अत्यंत एक चांगली शाळा, एक चांगले शिक्षक मला लाभले, त्याच्यामुळं कुठंतरी मी उच्च शिक्षण पुढं घेऊ शकलो. आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही या सर्व माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे. की कुठल्याही प्रकारे मी कुणाचा मुलगा आहे, माझे आमदार माझे काका आहेत, या गोष्टींचा त्या ठिकाणी कुठेही प्रभाव नव्हता. एक सामान्य जसे मुलं असतात त्याप्रमाणे मला त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली गेली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का वेळ प्रसंगी तुम्हालाही सामान्य मुलांसारखा मार त्या ठिकाणी मिळाला शाळेमध्ये असताना? बहुधा असं म्हणता येईल की मला त्यांच्यापेक्षा जास्ती मार खायला लागलाय, असं पण तुम्ही म्हणू शकता.
पण आज त्याच गोष्टीचं फळ आहे की मी इथपर्यंत पोहोचू शकतो. अगदी बरोबर. दादा, तुमची एखादी शालेय जीवनातील अशी आठवण आहे का की ती तुम्ही कधीही विसरू शकत नाही आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं? शालेय जीवनामध्ये हीच आत्ताची जी गोष्ट मी सांगितली की मी आत्ताही आल्यावरती सर्व शिक्षकांशी ज्या गोष्टी बोलत होतो की मला जोपर्यंत माझे शिक्षक आणि माझं बॉन्डिंग जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत मी एक चांगला विद्यार्थी म्हणून घडू शकलो. अगदी बरोबर. हा एक भावनिक मुद्दा असू शकतो किंवा तुम्ही म्हणा की इथून पुढे जे शिक्षक येणार आहेत, मुलं येणार आहेत, हे सर्वजण ज्यावेळेस एक टीम म्हणून काम करतात त्यावेळेस तुम्ही भविष्य घडवता. आणि मला जे शिक्षक लागले, मुख्याध्यापक लागले, त्यांनी वैयक्तिक सगळ्यांकडे लक्ष दिल्यामुळं माझे जे वर्गातले मित्र आहेत किंवा माझ्या वर्गातल्या ज्या मुली आहेत आज उच्चस्तरीय एका कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवरती कार्यरत आहे, कोणी बिझनेस करते. एक चांगल्या प्रकारे माझ्या शाळेने मला ती एक आठवण दिली आहे की पुढं जाऊन तुम्हाला ह्याच गोष्टी तुम्ही ज्यावेळेस संस्था सांभाळता तुम्हाला ह्या गोष्टी तिथं ठेवायला लागतील तरच अगदी तुम्ही बरोबर. भविष्य घडवू शकता. जे कारण आपण लहानपणी जे बीज आपलं रुजवलं जातं, मग ती स्टेज डेअरिंग असेल किंवा अदर ज्या गोष्टी असतील त्या नक्कीच आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये कामी येतात. 100%. कारण माझ्या शाळेमध्ये असं होतं की ज्यावेळेस भाषण करायची वेळ यायची त्यावेळेस सगळ्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मुलांना चान्स दिला जायचा. त्यात माझाही नंबर आला. तिथून कुठंतरी आपण समजू शकता की 1000 लोकांपुढं आपण बोलू शकतो, सभांपुढं आपण बोलू शकतो. ते त्या ठिकाणापासून मला शिकवलं गेलं. त्यामुळं आज बहुतेक कुठेही मी म्हणत नाही की मी एकदम चांगला वक्ता आहे, अजून मला बरंच शिकायचं आहे, पण कुठंतरी मी त्या ठिकाणी आज पोहोचू शकतो. नक्कीच, नक्कीच. दादा, तुम्ही इंजिनिअरिंग केली, IT इंजिनिअरिंग केली आहे. तुमचं कॉलेजचा हा जो प्रवास होता तो कसा होता? माझं कॉलेज दोन्ही म्हणजे माझं ग्रॅज्युएशन असेल किंवा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी MBA केलं आहे, तर दोन्ही ह्याचा म्हणजे तेवढा चांगला प्रवास माझ्या मते जेवढा मी त्या गोष्टीचा आनंद घेतला आहे की आपण म्हणतो की आपण काम करत करत आपण शिक्षण घेत घेत त्या गोष्टीचा तेवढा मला नाही वाटत की आपल्या आयुष्यात कुठंही येऊ शकतो. तर माझंही तसंच आहे. आजही माझे मित्र आहेत की ते माझ्याबरोबर आहेत. मी कधी पुण्याला गेलो, मुंबईला गेलो की ते आवर्जून भेटतात. पण माझ्या मित्रांचं पण असं होतं की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये एक डाऊनफॉल येतो किंवा तुम्हाला मार्क कमी येतात, कधी विषय जातात, त्यावेळेस तुमच्या शिक्षकांबरोबर तुमचे मित्रसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यशाकडे खेचून आणतात. तर माझं कॉलेजचं आयुष्य हे हसत खेळत म्हणजे असं खूप बर्डन नाही, कुणाचं माझ्यावर एवढं, माझ्या वडिलांचं आईचं एवढं बर्डन नव्हतं. पण एक चांगला प्रवास मी म्हणेल. माझ्या आयुष्यातले ते जे 6 वर्ष होते, 4 वर्ष इंजिनिअरिंगचे आणि 2 वर्ष MBAचे, तो माझ्या मते सगळ्यात चांगली माझ्यासाठी एक हे होतं. तुम्ही त्यातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त मिस करताय सध्या? फ्रेंड्स किंवा अदर काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला आज वाटतात की परत जाऊन ती लाईफ कुठेतरी जगावं किंवा त्या मेमरीज खूप छान आहेत तुमच्यासाठी? माझे मित्रांना मी खऱ्या अर्थानं फार मिस करतो. मी भेटतो त्यांना, पण जे त्यावेळेस आपल्यावर काही असं फार जबाबदाऱ्यांचं ओझं नसतं त्यावेळेसचा जो टाईम आहे तुम्ही आज प्रत्येकजण भेटतो तर कुठं ना कुठं चर्चेमध्ये 80% आपल्या प्रोफेशनचा असेल किंवा आपल्या घरगुती विषय नाही म्हणू पण प्रोफेशनल टर्म्सवरती आपण, पण त्यावेळेस जे आम्ही सगळे एकत्र आलो त्या खऱ्या गोष्टी मी मिस करतो. पण आता भेटल्यानंतर सपोज मित्र भेटले किंवा कुठेतरी मजा मस्ती करायची आहे तर ती तुम्ही संविधानाच्या चौकटीत बसेल अशी करता की ती तुम्ही मनसोक्त त्या ठिकाणी मस्ती तुम्ही करता आजही? ज्यावेळेस मी त्यांना वैयक्तिक भेटतो त्यावेळेस मात्र मी तिथं नेता म्हणून किंवा एक थोडक्यात सांगायचं पब्लिक फिगर म्हणून मी त्यांना कधी भेटत नाही. ते माझे मित्र आहेत. माझ्या जीवनात त्यांनी कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांच्याबरोबर मी सगळ्यात जास्ती टाईम घालवला आहे वैयक्तिक माझं. त्यामुळे त्यांचं आणि माझं बॉन्डिंग हे वेगळं आहे. तिथं मी माझं राजकारण किंवा ते ज्या क्षेत्रात ते कधी तिथं घेऊन येत नाहीत. पण शेवटी मित्र पाहिजेत. कधी तुमचा टाईम जेवढा तुम्ही घालवता जरी आज माझं पॅशन असलं या गोष्टी करणं, पण शेवटी त्याचं एक प्रेशर तुमच्यावरती आहे. ते घालवायसाठी तुम्हाला मित्र पाहिजेत. मी बऱ्याचशा मित्रांना माझ्या फोनवरतीच खूप कमी लोक मला वैयक्तिक भेटतात, पण जे भेटतात त्यावेळेस मी या गोष्टी
साईडला ठेवतो. पण ज्यावेळेस माझ्या मित्रांचं पण एक खासियत आहे, ते ज्यावेळेस मला पब्लिक प्लेसमध्ये भेटतात, ते मग त्या चौकटीतच मला भेटतं. ते कधी त्या पदाचा अपमान होईल किंवा आज मी ज्या पदावर आहे त्याचे ते कायम मान राखूनच माझ्याशी पब्लिक प्लेसमध्ये वागतात. तेवढी काळजी त्यांनी घेतलेली आहे. अगदी छान. म्हणजे तुम्ही सगळे मैत्री खूप छान जपताय, यामधनं तेच दिसतंय. पण दादा, इंजिनिअरिंग ते नेता किंवा संचालक हा प्रवास तुम्ही त्या ठिकाणी कसा ठरवला, की तुमच्या माइंडमध्येच होतं की मला राजकारणामध्ये उतरायचंय? ते माझं जर कुटुंब तुम्ही बघितलं तर साधारण 3 पिढ्या आता राजकारणात आहे. कधी पण तुम्ही एखाद्या कुटुंबात जन्माला आले की तुमचे आजोबा, तुमचे वडील काय करतायत त्याच्याबद्दल एक वेगळं तुम्हाला कुतूहल असतं, एक एक वेगळं अट्रॅक्शन त्या गोष्टीबद्दल असतं. तसंच राजकारणाचं एक अट्रॅक्शन आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस मी शिक्षण घेत होतो त्यावेळेस हा निर्णय माझा झालेला नव्हता. ज्यावेळेस माझं पूर्ण शिक्षण झालं, माझ्या वडिलांचं एकच म्हणणं होतं की कुठल्याही काही काम सुरू करायच्या आधी तुमचं जे शिक्षण तुम्ही घेणार आहे ते पूर्ण झालेलं पाहिजे. अगदी बरोबर. ज्यावेळेस माझं शिक्षण झालं, ज्यावेळेस मी इकडं यायच्या आधी एक 6 महिने त्यांनी मला विचारलेलं की तुला पुणे किंवा मुंबईत राहायचं आहे की तुला राहुरीत यायचं. त्यावेळेस मी राहुरी निवडलं. कारण तर माझा राजकारणात यायचा किंवा नाही यायचा, जरी मी राजकारणात नसतो आलो तर मी राहुरीतच राहणार होतो. कारण राहुरीच्या लोकांशी, राहुरी तालुका जो आहे किंवा बाकी अन्य गाव आहेत त्यांच्याशी एक वेगळं नातं आहे. कारण ह्या लोकांनी तब्बल 50 ते 60 वर्ष आमच्या कुटुंबावरती प्रेम केलं. अगदी. राजकारण जरी सोडलं तरी ही लोक आपण कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडू शकत नाही. तुम्हाला हे लोकांचं एक नातं जिव्हाळ्याचं आहे, ते जपणं गरजेचं आहे. जरी मी राजकारणात नसतो आलो तरी कुठं ना कुठं समाजसेवा असेल, सामाजिक कार्य असेल, त्याच्यामध्ये मी ह्या लोकांशी जोडलो गेलोच असतो. त्यानंतर ज्यावेळेस मी 2016ला आलो, बरेचसे इलेक्शन्स नंतर झाले, मग हा निर्णय घेण्यात आला की साहेबही बघतात की खऱ्या अर्थानं ह्याच्यावर एवढी जबाबदारी टाकायची आहे तर पूर्ण प्रशिक्षण झाल्याशिवाय टाकता येणार नाही. अगदी बरोबर. म्हणून मग त्या राजकारणाचा निर्णय त्या दृष्टिकोनातून घेण्यात आला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही त्या फ्लोमध्ये येऊनच जाता ऑटोमॅटिक. बरोबर आहे. प्रत्येक जण असा राजकारणी असा नसतो की तो सर्वसामान्यांचा विचार करतो. जसं तुम्ही म्हटले, मी राजकारणात नसतो तरी समाजसेवा मी केली असती. तर खरंच खूप छान शिकण्यासारखी गोष्ट आहे तुमच्याकडनं ही. पण पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस ह्या राजकारणामध्ये उतरत होतात त्यावेळेस मनामध्ये एक धडकी होती की धाडस होतं की मी करू शकेल? नाही, 100%. ज्यावेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करता, तुम्ही कितीही अनुभवी असा काय, एक मनात एक धडकी असते. धडकी ही अपयशाची नव्हती. कारण यश अपयश हे काय बघितलेलं आहे. म्हणजे मी आल्यापासून पण काही इलेक्शन्स आपण हरलेलो आहोत, काही आता जिंकलेलो आहोत. त्यामुळे मला भीती ही अपयशाची नव्हती. मला भीती असं आहे की माझ्या मागं जी 2 नावं लागली, माझ्या आजोबांचं असेल, माझ्या वडिलांचं असेल, त्या लेवलचं, त्या म्हणजे लोकांच्या मनात त्या दोघांविषयी जी भावना आहे ती आपल्याबद्दल तयार झाली पाहिजे. ह्या गोष्टीची एक धडकी आजही माझ्या मनात आहे. जरी मी पदावर बसलो असेल, इलेक्शन जिंकलो असेल, आत्तापर्यंत सगळ्यात मोठा इतिहास जरी घडला असेल तरी ती धडकी आजही माझ्या मनात आहे. कारण शेवटी तुम्हाला जे वरून चालत आलं आहे, जे परंपरा तुमच्या कुटुंबात चालत आली आहे, जी राजकीय परंपरा आहे, जी समाजसेवेची परंपरा आहे, ती तुम्हाला पुढे चालवायची. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या घरामध्येच राजकारण आहे, तर तुम्ही तुमच्या आजोबांकडनं किंवा वडिलांकडनं तुम्हाला त्या ठिकाणी काय शिकायला मिळालं किंवा त्यांच्याकडनं काय ऊर्जा तुम्हाला मिळाली की मी त्यांनी केली ही गोष्ट मीही माझ्यामध्ये ती उतरवली पाहिजे आणि कंटिन्यू केली पाहिजे? जर आजोबांचं बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आजोबांची ही आहे की तुमच्या मनात जर इच्छा असेल तर शून्यातून तुम्ही विश्व निर्माण करू शकता. राहुरी तालुक्याचे ते भाग्यविधाते जो शब्द त्यांच्या पुढं लागतो, तो का लागतो? कारण आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिले राहुरीकर म्हणजे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, त्याच्यानंतर मुळा डॅम, मग विद्यापीठ, सुतगिरणी असेल, जिनिंग असेल, अशा बऱ्याचशा संस्था त्यांनी काही नसताना उभ्या केलेल्या आहेत. त्यांना स्वतःला कुठलंच राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं. एक सामान्य माणसाने उठून एवढ्या गोष्टी करणं हे सगळ्यात त्यांच्यामधला प्लस पॉईंट आहे. हाच एक पॉईंट
पुढं सरलं किंवा माझ्या वडिलांनी ज्यावेळेस 20-22 वर्ष पहिले राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती हातात घेतली, त्याची परिस्थिती काही एवढी मी म्हणणार नाही एकदमच आहे, पण खराब होती. ती आज एवढ्या मोठ्या जागा, एवढे मोठे प्रोजेक्ट चालू करून 20 कोटींच्या ठेवी ठेवून आज ती संस्था चालते. म्हणजे तेही शून्यातूनच वरती आलेलं आहे. या दोघांमधला हा सगळ्यात मोठा पॉईंट, आज त्याची जबाबदारी माझ्यावर पण आहे. अगदी बरोबर. आणि तुम्ही ज्यावेळेस आता सपोज हे इलेक्शन्स वगैरे असतील, हे सुरू झाले त्यावेळेस तुम्हाला डिफिकल्टी काय आली, म्हणजे अडचण काय आली, की लोकांची मतं बदलणं की लोकांमुळे स्वतःची असलेली ठाम मतं बदलणं? नाही, हे जे इलेक्शन आम्ही लढलो हे बाकी इलेक्शन्सपेक्षा फार वेगळं होतं. कारण ही संस्था बंद पडलेली आहे आणि ही संस्था आपण कशी चालू करणार हे लोकांना पटवून देणं, लोकांच्या मनात रुजवणं आणि लोकांना त्या गोष्टीचा भरोसा देणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि पूर्ण प्रोसेसमध्ये कधी इलेक्शन सुरू झालं, प्रचार सुरू झाला की दोन्ही पक्ष, विरोधी असतील किंवा किती जेवढे पक्ष असतील, हे 50-50% असतात, कुणीही निवडून येईल. पण प्रचार यंत्रणा, तुमचे मुद्दे, तुमच्यावरचा, तुमच्या मागच्या कामाचा लोकांचा विश्वास, ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर कुठंतरी आपल्याला ते विनिंग मार्जिन मिळत असतं. मग सगळ्यात मोठं आव्हान होतं की लोकांना पटवून देणं की हा जो बंद पडलेला कारखाना आहे हा आम्ही चालू करू शकतो. हे या इलेक्शनचं सगळ्यात मोठं आमच्या पुढचं आव्हान होतं. अगदी बरोबर. आणि ज्यावेळेस विरोधक समोर उभे राहिले त्यावेळेस तुम्हाला वाटलं का मनामध्ये की आता हे कुठेतरी युद्ध सुरू झालंय की ही एक शर्यत सुरू झाली आहे? तुम्हाला काय वाटलं, हे नेमकं काय होतं? नाही, युद्ध नाही म्हणू शकत, ही एक शर्यतच आहे. पण ही शर्यत अशी आहे की फक्त ह्याच्यात स्पीड नाही आहे, तुम्हाला थोडं डिसिजन मेकिंगमध्ये तुमची स्थिरता पण या ठिकाणी लागते. कारण पुढचा जास्ती विश्वास आपल्याला आपल्यावरती पाहिजे की समोरचा काय करतोय तो त्याला हरवण्यापेक्षा मला जिंकायचं या हिशोबाने जर आपण गेलो तरच आपण ही शर्यत जिंकू शकतो. अगदी बरोबर. मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आता तुम्ही निवडून आलात तर तुमचं कारखान्यासाठी मेन ध्येय काय आहे आता पुढच्या 5 वर्षांसाठी? पुढची 5 वर्ष जर आपण बघितली, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळ्यात पहिलं ध्येय आहे की कारखाना हा चालू करणे. हे या संपूर्ण ह्याच्या मागचं ध्येयच एवढं आहे की कारखाना चालू करणे. अजून एक त्याबरोबरचं महत्त्वाचं ध्येय आहे की नुसता चालू करणे नाही, तर तो यशस्वीरित्या पुढचे काही वर्ष चालला पाहिजे, अशी तुम्हाला आम्हाला योजना करायला लागते. कारण नुसता चालू करणे, परत त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स येणे, या गोष्टी आता इथून पुढं त्या कारखान्याला किंवा त्या सभासदांच्या भविष्यासाठी चांगल्या नाही आहेत. त्यामुळं तो, जसं मी उदाहरण दिलं की कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे राहुरीची, ती आता त्याच्या म्हणजे आपण म्हणतो की पीक पिरियडला आता चालली आहे आणि एका जागी येऊन ती आता वाढतच चालली आहे. त्या लेवलचं काम आता त्या कारखान्यामध्ये करायचं, हे आमचं 2 प्रमुख उद्दिष्ट आहे. एक तर चालू करणं आणि चालू झाल्यावरती तो तिथून पाठीमागं नाही आला पाहिजे, तो पुढंच गेला पाहिजे. पण हे करत असताना आता सपोज तुम्ही एक यंग नेतृत्व आहे, तुम्ही एज्युकेटेड आहात, पण त्याच्यामध्ये काही जुन्या विचाराची किंवा जुन्या मूल्यांना धरून चालणारी माणसं आहे. मग ह्या दोन्हींची सांगड तुम्ही त्या ठिकाणी आता कशी घालणार आहात? आता बघायला गेलं तर आमच्या पॅनलमध्ये बरेचसे माझ्या वयाची लोक आहेत, काही साहेबांच्या वयाचे नाही, पण थोडीफार आमच्यापेक्षा सिनियर लोक आहेत. ज्यावेळेस आम्ही इलेक्शनला पॅनल बनवलं त्यावेळेस एक निर्णय झाला होता की आपण दोन्ही गोष्टींची सांगड घालणं, आपल्यामध्ये पारदर्शकता राहणं आणि एकमेकावरती जे 21 लोक बसलेली आहेत, म्हणजे साहेबांचंच असं बोलणं होतं, अरुण साहेबांचं, की जी 21 लोक बसलेली आहे ती सेम आहेत. त्या प्रत्येकाच्या मताला, मी सगळ्यात लहान असेल तर माझं मत आणि साहेब जर सगळ्यात ज्येष्ठ असतील तर त्यांचं मत, याला सेम वेटेज देणं गरजेचं आहे. एखादा म्हणजे वयस्कर असतील तर नाही, त्यांचं मत आता खूप आउटडेटेड झालं आहे, ते आता जुन्या विचारात असं न म्हणता, किंवा मी जर एखादा मुद्दा मांडला तर आमच्यातलं कुठलंही ज्येष्ठ जे संचालक आहेत ते कधीही म्हणत नाहीत यांना काही कळत नाही. ते आमचा मुद्दा, जेवढ्या मीटिंग आज झाल्यात तो प्रत्येक मुद्दा ते ऐकून घेतात, त्याच्यावरती चर्चा होते आणि नंतर त्याच्यावरती एक कन्क्ल्युजन किंवा एका डिसिजनवरती आम्ही सर्वजण येतो. तुमच्यासाठी
कारखाना हा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमचं पॅशन? 100% कारखाना हा माझी रिस्पॉन्सिबिलिटीच आहे. कारण तिथं जाणं म्हणजे तुम्ही जवळजवळ आपल्या कारखान्याचे जे 20-21 हजार सभासद आहेत त्याचं नेतृत्व तुम्ही तिथं करता. ती जबाबदारी जर माझ्यावरती असेल तरच कुठंतरी मी माझ्या ह्याच्यातला बराचसा वेळ तिथं देऊन प्रामाणिकपणे त्याला काम करू शकतो. जर जबाबदारी नाही घेतली तर पुढील 5 वर्षात मला सभासदांनाही तोंड देणं आहे, त्यांनाही बोलणं आहे. आज ज्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःच्या मुलावरती जेवढा विश्वास टाकतात तेवढा आमच्या सर्वांवरती टाकलाय, तर ती 100% ही एक जबाबदारी आहे आणि त्याची संपूर्ण जाणीव आमच्या 2121 संचालकांना आहे. अगदी. जर सगळ्यांना जाणीव असेल तरच तो कारखाना त्या ठिकाणी आता पुढे प्रगतीची वाटचाल करू शकेल आणि करावी त्या कारखान्याने, हीच माझी पण इच्छा आहे. आपली जी संस्था आहे तर त्या संस्थेसाठी तुमचं पुढचं काय विजन आहे? जर आपण बघाल शिक्षण संस्था आणि कारखाना ह्या 2 वेगळ्या हे आहेत. कारखान्याचं जे ध्येय आहे मी तुम्हाला ते आत्ता माझ्या ह्याच्यात सांगितलं. शिक्षण संस्था जे आहेत त्याच्यात साधारण एक 20 ते 22 शाळा आणि 3-4 कॉलेजेस त्याच्यामध्ये आहेत. तर माझं पुढचं जे विजन आहे की ज्या शाळा आहेत मी त्यांची परिस्थिती एकदम खराब नाही, पण जेवढी ते डिझर्व करतात की पुढं जाणं, कारण त्या फार जुन्या शाळा आहेत, ते तेवढ्या गेलेल्या नाही आहेत. तर माझं पुढचं विजन एवढंच आहे की ज्या ठिकाणी हे इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे कॉलेज असेल, शाळा असतील, त्या भागामध्ये जे मुलं शिकत आहेत पुढच्या काही वर्षामध्ये ते ज्यावेळेस ॲडमिशन घेणार तर प्रायोरिटी लिस्टमध्ये त्यांची जी प्रायोरिटी राहील ते जे प्रेफरन्स देणार आहेत त्याच्यामध्ये ते पहिल्या 3 मध्ये आपल्या संस्थेच्या शाळेचं त्यांनी नाव घेतलं पाहिजे. कारण जर तसं झालं तरच उद्या भविष्य त्या शाळांना आहे, त्या मुलांना आहे जी मुलं आता ॲडमिशन्स घेतलेली. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. जर आपण काही दिवसापूर्वी बघितलं असेल तर आम्ही आपल्याच राहुरीतलं जे प्रगती विद्यालय आहे त्याच्यामध्ये आम्ही एक डिजिटल क्लासरूम चालू केलं. कारण सगळ्या मुलांना अधिकार आहे डिजिटल क्लासरूममध्ये शिकण्याचा, एक वेगळा अनुभव घ्यायचा. त्या याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करतच राहणार आहे. कधीही ती गोष्ट डोक्यातून जाणार नाही. कारखाना सुरू होणारच आहे, पण कारखाना सुरू झाला तर संस्थेकडे लक्ष राहणार नाही असं कधी होणार नाही. माझं विजन एवढंच आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या राहुरी तालुक्यात जेवढी मुलं आहेत त्यांच्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्या शाळांचं नाव यायला पाहिजे. अगदी. तसं तुम्हाला जर एका वाक्यात सांगायचं म्हटलं की पुढच्या 5 वर्षांनंतर लोकांनी त्या ठिकाणी काय बोलावं असं तुम्हाला वाटतं? माझं मत असं, जर वैयक्तिक तुम्ही माझ्याबद्दल विचाराल तर माझं मत असं आहे की ह्या 5 वर्षात एवढं काम झालं पाहिजे की पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांच्या मनात डायरेक्टर म्हणून पहिलं, साहेब हे विषय वेगळा आहे, पण जर माझं असं मत आहे की पहिलं नाव ते आपलं यायला पाहिजे, ते आपल्या कामाने यायला पाहिजे. कुणाचा मुलगा कुठल्या घरातून आलाय ह्याच्यापेक्षा जे काम केलंय, कारण ही माझी पहिली निवडणूक होती. माझं काम लोकांनी जे बघितले ते वैयक्तिक त्यांच्या भेटीगाठींमध्ये, पण संस्थेवरती जे काम करायचं ते ह्या 5 वर्षात मला इतकं करायचं आहे की पुढच्या वेळेस माझ्या कामाने मला लोकांनी ओळखलं पाहिजे. अगदी बरोबर. आपली ओळख आपल्या कामानेच आणि आपलं कामच लोकांच्या तोंडून बोललं पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला असं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुमचा हा सगळा प्रवास आम्ही ऐकलाय, पण ह्यामध्ये कुठे एखादा असा पॉइंट आला का की त्यावेळेस तुम्हाला वाटलं की नको, मला हे सगळं सोडायचंय, मला ह्यातलं काहीही नकोय, असा एखादा पॉइंट आहे का? आणि त्यातनं तुम्ही कसे परत उभे राहिलात? असे बऱ्याच वेळा असे पॉईंट तुमच्या आयुष्यात येतात. जसा एक पर्टिक्युलर पॉईंट नसतो. कारण मी माझा वैयक्तिक जो बिझनेस आहे तो बघतो, आमची शेती पण बघतो, आता ह्या सगळ्या संस्थांची जबाबदारी आहे, ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण कधी कधी असं होतं की ज्यावेळेस माझ्या वेळेस असं झालं होतं की ज्यावेळेस मला डिसिजन घ्यायचं होतं की मला राहुरीला येऊन राजकारण करायचं आहे, बिझनेस करायचं आहे, की मला बाहेर नोकरी करायची, तो पॉईंट माझ्यासाठी फार म्हणतो आपण की असं वाटत होतं की काय डिसिजन घ्यावं किंवा हे सगळं सोडून द्यावं, थोडंसं थांबावं असं त्यावेळेस मला वाटलेलं. पण त्यावेळेस माझ्या घरातली जेवढी लोक आहेत त्या लोकांचा सपोर्ट आणि त्यांचं पुढचं भविष्य बघण्याची जी त्यांचा अनुभव होता त्याच्यावरून मला ते डिसिजन घेता आलं
पण त्या एका पॉईंटला ज्यावेळेस मी वैयक्तिक विचार करतो त्यावेळेस मला वाटत होतं की आपण हे सोडलं पाहिजे. कारण खूप अशी लोक आहेत दादा की त्यांना लाईफच्या एका पॉइंटवर असं वाटतं की आपल्याच्याने पुढे काही होणार नाहीये, आपण सगळं काही सोडून द्यावं. तर अशा लोकांना तुमचं त्या ठिकाणी काय सजेशन असेल? माझं त्या लोकांना सजेशन एवढंच आहे की तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या लाईफमध्ये काही ना काही पुढं फ्युचर आहे. ते फ्युचर तुम्ही कसं बघताय त्या हिशोबाने तुमचं थिंकिंग असायला पाहिजे. तुम्ही कायम सकारात्मक राहिलं पाहिजे, ह्या गोष्टीचा मी माणूस आहे. ज्यावेळेस तुमच्यावरती अशी वेळ येते तर मी एक पुस्तक पण तुम्हाला सांगेल की जे मी ज्यावेळेस कोविड मला झाला होता त्यावेळेस ॲडमिट होतो. साहेबांनी मी एका रूममध्येच आम्ही ॲडमिट होतो. साहेबांनी ते पुस्तक आणलं होतं आणि ते त्यांचं वाचून संपलं तर ते मी घेतलं वाचत. ते पुस्तक होतं डॉक्टर मर्फींचं आहे की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये जे विचार करतात त्याचं पुढं होत राहतं तुमच्या आयुष्यात. त्यामुळे जेवढी लोक आज त्यावेळेस मी ज्या सिच्युएशनमध्ये होतो, जे आज त्या सिच्युएशनमध्ये आहेत, तुम्ही फक्त त्या सगळ्या पुस्तकाचा एकच आहे की तुम्ही जो विचार करता तोच तुमच्या पुढं आयुष्यात येत राहतो. त्यामुळं थोडंसं ज्यावेळेस तुम्हाला डिसिजन मेकिंग होत नसेल थोडंसं ब्रेक घ्या, सगळ्या गोष्टींचे विचार थांबवा आणि चांगला विचार करा, तर तुम्हाला 100% पुढं यश मिळणारच आहे. अगदी. पण दादा काय झालंय, सध्याची ही जी तरुण पिढी आहे ही खूप सोपे सोपे मार्ग शोधतीये पैसा कमवण्यासाठी. व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा शॉर्टकट शोधतात. तर हे कितपत योग्य आहे? कारण त्यांची माझ्या मते कष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कुठेतरी कमी होत चालली आहे. ते ज्यावेळेस तुम्ही कमी टाईममध्ये यशस्वी होता किंवा पैसे कमवत, थोडं आर्थिक जर बाबतीत बोल, पैसे कमवता, तर माझं ह्या लोकांना एवढंच म्हणेन कुठलीच गोष्ट तुम्हाला बिना कष्टाची मिळणार नाही. आणि जी बिना कष्टाची मिळाली आहे ती लॉंग टर्म नाही आहे, ती फार लवकर तुमच्यापासून दूर जाणार आहे. मग ते काही पण असो, पैसे असू देल, तुम्हाला मिळालेली पब्लिसिटी किंवा फेम असू देल, ह्या गोष्टी लवकर जाणार. कुठलीही गोष्ट असेल त्याला तुम्हाला कष्ट करणंच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला संयम ठेवून त्या जागेवर तिथं कष्ट करणं फार गरजेचं आहे. साधं उदाहरण माझंच जर द्यायचं ठरलं तर मी 2016 साली आलेलो आणि 2024 साली मला माझं पहिलं पद म्हणजे मिळालेलं आहे. तर 9-10 वर्ष एवढ्या राजकीय कुटुंबातून येऊन पण, सगळं सेटल असून पण मला शेवटी मलाही 9 वर्ष थांबायला. मी असं नाही म्हणत की मी फार कष्टातून हे असं, सगळीच माणसं काही तर बसलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या फील्डमध्ये तेवढंच कष्ट करतो. पण जी आता तुम्ही जे मुद्दा घेतला की यंग जनरेशन आहे की ज्यांना सगळं फास्ट पाहिजे, ते तुमच्या आयुष्यातून तुम्ही काढून टाका. कुठलीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही, कुणीही ती तुम्हाला सहजासहजी मिळू देणार नाही. त्यामुळं संयम आणि तुमच्यातले जे कष्ट आहेत ते तुम्हाला करावेच लागतील. अगदी बरोबर. जर कष्ट हर्षदादांना चुकले नाहीत तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते नक्की चुकणार नाहीयेत. त्यामुळं खरंच चांगली गोष्ट तुम्ही सांगितली आहे की कष्ट कुठेही थांबवले नाही पाहिजेत. कष्ट कष्ट करून मिळालेलं यश हे लॉंग टर्म असतं आणि शॉर्टकट मार्गाने मिळालेलं यश ते त्याच्या नावाप्रमाणे शॉर्ट टाइमसाठीच आय थिंक सर्व्हाइव्ह करतं. ह्या सगळ्या प्रवासाच्या व्यतिरिक्त दादा तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमच्या काही हॉबीज, काही छंद जपलेत का? मला स्विमिंग करायला फार आवडतं. म्हणजे मध्ये आपल्या राहुरी कृषी विद्यापीठात जो टँक आहे, मी त्याला डेली जायचो स्विमिंग करायला. मला ते एक्सरसाइज म्हणून नाही, पण मला फार आवड आहे त्या गोष्टीची. मला बाकी व्यायाम करतो मी, पण जेवढा आवडीने मी स्विमिंग करतो मला फार आवडते ती गोष्ट. आता थोडीशी कामाच्या ह्याच्यामुळं ती बंद आहे माझी, पण लवकरच मी त्या गोष्टीकडं जाणार आहे स्विमिंग. अगदी छान. हॉबी आहे ती नक्कीच जपली पाहिजे.